नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? आता बघा माझं मस्त पैकी अंड्याचा बेत चाललाय. मी अंडी खाऊन खाऊन जाड व्हायला लागले, नवरा बटाटे खाऊन खाऊन पातळ व्हायला लागला. कसं चला काय? या जेवायला. काय आता लय टाइम झाला त्याच्यामुळं म्हणलं. तर आता भावा बहिणीनं मस्त असं अंड्याचं कालवण करती छान छान, आणि जरा चुरून मुरून भाकर खाती. काल आणले होत्या चिकन मटण आणि आज अंडे, म्हणजे कसं जरा खाऊन खाऊन आता सुधारली बरं का, चांगली गुटगुटीत झाली आता बी. त्यात काय वाद नाही, रगात बी वाढलंय चळा चळा. 11 पॉइंट झालं या, आता अजून थेंबर वाढला असेल, त्यात काय वाद नाही. पण माझा नवराच वाळून चाललाय बाय, काय करावं. बसा ना असं तुटाक जरा लांब, मला तिथं कालवण टाकायचं या. किती सांगावं बाया नवऱ्याला, लईच अवघड आहे. आता बाबाला काय भाकरी केल्या चुलीवरच भावा बहिणींनो, आणि आता कालवण करायचंय मस्त पैकी. आज पुरीला सुट्टी दिली, आज मॅच केलं. रात्री बी मॅच केलं आणि आज बी मॅच केलं. म्हणलं आज लेकरांना सुट्टीच द्यावा. काय मस्त झाली. मग लेकीनं केलंय तुमच्या. लेक कुणाची आहे? कोणाची आहे म्हणल्या होता काय लेक कोणाची आहे? माझी. माझी नाही वय. आहे की? मग आपल्या दोघांची म्हणायचं असतं. झनकारो झनकारो झनकारो, रूप बदन तेरा झनकारो. मत मारो मत मारो मत मारो, रंग पिचकारी मुझे मत मारो. पिचकारी, पिचारी नाही पिचकारी. मैं रंग शरबतों का, तू मीठे घट का पानी. हे कर ना, झाला ना. भाकरी करपून बसल ती. काय तुम्हाला एक सांगावं किती आणि काय करावं किती. हा, ऐकतच नाही बाय नवरा भावा बहिणींनो. काय करावं, कसं गरम गरम सांगावं. गरम अहो गरम भाकर खा. आता नवऱ्याला कवर सांगून शिकवून म्हातारी झाली मी. चला हो का, आता अंड्याचं कालवण करते. अय तेलाची किटली, मसाला फिसाला, आपला गावाकडचा गावरान मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे. 98 22 20 85 82. दुसरा नंबर 76 66 60 27 46. फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका. 2-3 दिवसांनी अजून चालू होईल. होय, ताजा ताज फ्रेश फ्रेश मसाला. हे 5 अंडे आहे. 5 अंडे का कालवण आहे आता. असा कालवण करताय आणि बाजरीच्या भाकरी संग करून खाताय भाऊ बहिणी. उलताना बहुत लांब राखावं. थांबा, राहून द्या, बसा. अरे 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 अरे, मला तर उठणं बसणं जड व्हायला लागलं भाऊ बहिणीनं. काय करू. सांबार तू खाला का बा? ज्यादा वेळ बसले की तसं होतं. बसूच वाटत नाही, पाटा निघते फान 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 फान. शंभर पाट. गावाकडच्या जेवणाशिवाय मजा ना. मग दळणं दळण्यात आणि मसाला कुटण्यातच टाइम जातोय हो भाऊ बहिणीनं. त्याच्यामुळं दळणं दळली दाजीनं तुमच्या, मसाला कुटलं. काय सकाळपासूनच दळणं चालू आहे तसं काय.
वाटण केलंय मिक्सर मध्ये अंड्याच्या कालवणाला. बघा मस्त अंड्याचं कालवण करते आता झणझणीत. पोट भरून जेवती आणि पोटभर जेवती आणि झोपती भावा बहिणीला. करत नाही ते जेवायला. आज माझं हिरबळ डोकं दुखत होतं. मगाशी मी गोळी खाल्ली तेव्हा बरं वाटलंय मला. मस्त बघा असं अंड्याचं कालवण करते. ए सोन्या काढून आणावं काय थोडं पण नको आता बस. उठा यायचं नाही पप्पा तिथून जायला. ह्यात होतं थोडं पाणी. ह्यात मिक्सरच्या भांड्यात म्हणलं त्यातच होतं. अजून होता 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 बघा ते बस. जेवलं बाबा पोटभर काय आता आता काय झोपायचं निवांत. एक नाही कोणाची दोन नाही होय. माग अयो डेखर दिला बा. काय एकच भाकर खाल्ली त्या डेखर दिला. मग चार खायचे ना. जायला नको का. जेवढं पोट आहे तेवढंच. मला तर झोपच लागल्यावर झाले. जेवण करायच्या आधीच हा ना. की काय मस्त कालवण केलं भावा बहिणीनं. अंड्याचं टाकलंय. भाजी बसल्यात निवांत. देव तपला बसल्यावानी. मग काय आता कसं बसते. दोन पायावर बसल्यावर म्हणते मी वेगळंच बसलाय. बर चला आता भावा बहिणीनं झाला आता स्वयंपाक पाणी झाला. आता जेवायचं मस्त पैकी. तुम्ही काय काय आज बेत बनवला नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला. आता माझं तर हो का आज अंड्याचं कालवण मस्त पैकी असा बेत आहे झणझणीत होय. आता दाजीला बी लावलंय. आता घरी जरी असलं दाजी तरी दाजीला बी काम लावलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही टेन्शन येण्याचं काम नाही. कोणाची मिरच्या कोटाची असेल तर या. कोणाची दळण दळायची असेल तर या आपल्या घरी. हा. तसं काय नाही. आता बिझनेस टाकलाय म्हणल्या मग काय
आणि ऑनलाईन कोणाला मसाला पाहिजे असेल ती बी सांगा, ती बी हा, घेऊ. सगळं बिझनेस चालू आहेत आपलं सगळं ऑनलाईनच घरगुती मिरची दळून द्यायचं नाही तसं फोन आल्यात आम्हाला आमचं मसाला कुठून देतात ते का? बी 200 किलोमीटर अंतरावचं मसाला इथं यायचं कुठं आहे म्हणजे कसं काय करायचं सांगा. क्वालिटी ना होय, मग काय त्याच्यामुळे येणार ना, काय सांगता येत नाही बाबा. आणि बरं मसाला तर जेवढं भावा बहिणींना ऑर्डर टाकलेत ना सगळ्यांना भावा बहिणीनं मसाला आवडलेला आहे. 1 नंबर नाद खोळा आहे मसाला आपला. हा नाद करायचा नाही पूनम ताईचा तुमच्या. मी जाऊ का उलसुक झोपू का? अरे आता हे झालं की जेवायचं आणि झोपू छोटा का आता म्हणजे? पुरी नेतेले आता नाही मी हे करत. मी जरा उलसक परत मला तानच आल्यावर येतोय डोक्यावर. बरं जम. चला भाऊ बहिणीनं बाय बाय करते आता सगळ्यांना. होतंय अंड्याचं कालवण मस्तपैकी जेवण करते. जेवणाचा व्हिडिओ काय नाही यायचा तुम्हाला कारण की जरा दमल्यावानीच होतंय इरबळावं त्याच्यामुळे जेवताना सकट व्हिडिओ काढू वाटत नाही. आता मी बी लॉक टाकतो इकडे बंद करतो सगळं पोरांना ही न्यायला सगळं घरात हं. झालं मग हे ना हा गाड्या इकडे लावून टाकतो. चालतंय चालतंय जाते आता मी बी घरात भाऊ बहिणीनं. पोरे लाव हे बाबा. दमून जातोय अहो इरबळ जीव भाऊ बहिणीनं काय सांगायचं हो. हे लाव सगळं हो थांबा जरा बसा तिथंच घडीभर. इथंच बसणार आहे. कालवण शिजूस तर बसा तिथंच. मस्त मारू का आमचे कपडे सोप्यावर काय सांगायचं. इकडे बघितलं हो का? ह्यो राडा बघा काय सांगता भाऊ कालवण शिजल्यावर घरात घेऊन या. बॅग बनवली इकायला. कलर दिल्यामुळे कसली झाली बघ ना, छान झालं. लय भारी झाली. त्यांच्या वर्गातल्या पुरी काय तरी घेतात. तर चला भाऊ बहिणीनं बाय बाय करते सगळ्याला आता. जेवायला चला भावा बहिणीनं अंड्याचं कालवण आहे पलीकडे. सर शिवण्या कुठे गेली? शिवण्याला नाही जेवायचं वय होय. अंड्याचं कालवण अंड्याचं पलीकडे घे ना. पार भिताराला काय चिटकिवलं या. हा बसा ये ना माणसाला ना काय व्हाय ना. अंड्याचं कालवण खायला चला फटाफटा. चला जीवतो आता. मस्त पैकी जेवा या सगळ्यांनी. दाजी बसलं तुमचं जीवन. आता आमचं जेवण राहिलंय. चुलीव केलाय बेत मस्त पैकी. हा पप्पाला काय केलं? बटाटा वाटाणा आणि बटाटा. हे आम्ही पुढं आहे. जेवायचं ना. ह्याच्यात काय आहे?